वास्तविक असा काही प्रकार घडला नाही आणि आम्ही भारतीय संविधानाला 20,000 लोकांचे प्रतिनिधी होता. आमचं वैयक्तिक आजपर्यंत आम्ही कोणतंच काम सांगितलं नाही. माझं वैयक्तिक मी कधीच काम सांगितलं नाही. हा काय माझा उद्योग नाही, हे माझं पॅशन आहे. मी गेल्या आता माझं 44 वय आहे. मी गेल्या माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये काम करते. लातूर शहरामध्ये लातूरची संस्कृती, लातूरचे संस्कार मला माहीत आहे आणि मी पूर्ण ज्ञात आहे की मला कसं वागलं पाहिजे. मी वयानं 44 वर्षाचा आहे आणि मी शिक्षित आहे. मला पूर्ण कल्पना आहे. मी कुणालाही मारहाण केलेली नाही. मी कुणालाही मारहाण केलेली नाही आणि असा प्रकार झाला नाही. आणि काय त्यांना जर गैरसमज असतील, आम्ही आमचे जे प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न आम्ही या महानगरपालिकेमध्ये मांडतो आणि ऐक साहेब आपण आहात इथं आणि जे काही प्रकार होता आमची काही मागणी होती आम्ही आपल्या पुढे ठेवली होती. आम्ही समन्वयानंच काम करणार आहोत. आमची मागणी या शहराच्या विकासासाठीच आहे. सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि ही महापालिका चालली पाहिजे आमची भूमिका आहे. आणि अशा प्रकारे कुणी महापालिकेला किंवा शहराला विरोधी धरता कामा नये. आता आमच्या काही तक्रारी होत्या. आता आम्ही सगळ्याबद्दल काही तक्रार नाही आमची. काही चांगले अधिकारी आपले आहेत, त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. काही निस्वार्थपणानं आमचं काम करतात. काही सगळे काय आपले बोट काय एकसारखे नसतात साहेब. अनेक अधिकारी आम्हाला सहकार्य करतात. त्यांच्याबद्दल आमची काही नाही. ज्यांच्याबद्दल आमचे काही आक्षेप असतील त्यांच्याबद्दल आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. काही लोक आम्हाला वेगवेगळ्या मागण्या करतात साहेब. मी डिटेल आपल्याला पुन्हा देईन त्याच्याबद्दल. परंतु जे खरंच काम करतात हे आमचे बांधव आहेत. हे लातूर शहरामध्ये रहिवासी इथले नागरिक आहोत आपण आणि आपली जबाबदारी आहे की लातूर शहराचा सर्वांनी विकास आपला झाला पाहिजे आणि त्या विकासासाठी आपण कार्यतत्पर आहोत. आम्ही या लातूरच्या विकासाचीच भूमिका घेऊन इथं आलेलो आहोत. आमचं व्यक्तिगत कुठलंच काम आजपर्यंत या 6 महिन्यात आम्ही सांगितलेलं नाही आणि भविष्यात सांगणार नाही साहेब. मी गुत्तेदार नाही, मी कुणाचा एजंट नाही. मी या लातूर शहराच्या सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न या लातूर महापालिकेमध्ये मांडतोय. ते कायदेशीर अधिकारानंच मांडतोय आणि आम्ही एखाद्या वेळेस आमची भाषा बदलली असेल, आमची भाषा, परंतु ही भाषा ही आम्ही त्यांना सन्मानपूर्वकच वागणूक देतो. मी अद्यापपर्यंत माझ्या प्रभागातल्या आपण विचारू शकता साहेब सफाई कामगाराला पण मी अरे तुला कधी बोलत नाही. ही माझी संस्कृती आहे. कारण मी ज्या कुटुंबातून येतो तो मला वारसा आहे. ते संस्कार आहेत माझे. त्यामुळं आपण या लातूर शहराला वेगळी धरू नये. आपण आमचं वेळेत काम करा. आमचे प्रश्न झाले आणि खरं आपल्याला 2 चाक आहेत सर, पण एक चाक सर जमिनीवर आहे, एक चाक थोडा वर गेला सर. त्या दोन्ही चाकांना आपण समांतरीचे आणावं आणि ही महापालिका लातूर शहराला पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील करावं. आता काही गेल्या 6 महिन्यापासून आमच्यावर साहेब वैयक्तिकरित्या काही माध्यमातून बातम्या येत आहेत सर. आम्ही तसे आहोत का नाही असा प्रश्न लातूर शहराला पडलेला आहे सर. परंतु आम्ही या लातूर शहरामध्ये वागत असताना या ठिकाणी आपल्या समोर सांगतो साहेब, आदरणीय महापौर महोदय, आदरणीय आयुक्त साहेब आहेत. आम्ही या ठिकाणी या लातूर शहरामध्ये उजळ मार्गाने फिरतोय. सामाजिक राजकीय विषयामध्ये आम्ही आपलं चारित्र्य साफ ठेवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून लातूर शहराच्या विकासामध्ये आपण विकासाच्या या 2 चाकाला समांतरेश्वर आणावा आणि हे विकास लातूर शहराला पुढे नेण्यासाठी आपण दोन्ही कार्यतत्पर. आपण आमचा मान सन्मान ठेवा. आम्ही आपल्याला पालखी करू आम्ही तर म्हणतोय. आपण नागरिकाचे प्रश्न अडवू नका. आम्ही पालखी करू म्हणतोय. हे आमचे सगळे बंधू आहेत. सगळे हे लातूर शहराचे नागरिक आहेत. आम्ही एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद.